शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. नाशिकमध्ये कांदा दरात सुधारणा. एकंदरीतच कशामुळे कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी दरात सुधारणा होण्याच्या पाठीमागचे नेमके काय कारण आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा अपडेट. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी आय टी चॅनलला सबस्क्राईब करून जसं ब्लॅक म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदर पोहोच असते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता नाशिकमध्ये कांदा दरात सुधारणा. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत कांदा दरवाढीचे चित्र आहे. गेल्या 1.5 वर्षात मिळालेल्या दरातून उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. मात्र आता कांद्याला सरासरी दराने प्रति क्विंटल 2,000 रुपयाचा टप्पा ओलांडल्याचा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकंदरीतच जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सध्या कमाल दर प्रति क्विंटल 2400 ते 3000 रुपये दरम्यान मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2025-26 कांद्याला सरासरी केवळ 1100 ते 1200 रुपयापर्यंतचा बाजारभाव या ठिकाणी भेटत होता आणि एकंदरीतच त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करता आला नव्हता. आणि मात्र जूनमध्ये बाजारपेठेतील हळूहळू सुधारणा होत आहे. 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांद्याची सरासरी 2,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. तरीही दरवाढ उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यासाठी अद्याप पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आणखीन कांद्याच्या भावात या ठिकाणी वाढ झाली पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे असं शेतकरी बांधवांचं वैयक्तिक मत आहे, म्हणणं आहे. तर या ठिकाणी बघू शकता ही महत्त्वाची अपडेट आहे. 40 अंशावर गेलेले तापमान, वादळी वारा, पाऊस या ठिकाणी तसेच गारपीट, नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसल्याने लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बहुतांश या ठिकाणी भागात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं नुकसान या एकंदरीतच झालेलं आहे. 40 ते 50% घटली आहे. उत्पादकता प्रतिवारीनुसार विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच या ठिकाणी त्यामुळे वाढलेला मंजुरी खर्च आणि निविष्ठांच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र दरवाढ होत नसल्याने आता दरवाढीचा कल एकंदरीतच आहे, परंतु ही कल कायम राहिली पाहिजे, शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे असं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहते आहे. धन्यवाद. धन्यवाद.